आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया. सर्वांना चतुर्थीच्या हार्दिक आणि आनंद पोटात मावेना. काय सांगू चाललोय गावाला. गावाला निघाली आहे फायनली. आता पहिल्या चालले होते नुसती धावली होती. हा जातोय तो जातोय पण फायनली मी निघाली. माझ्यासोबत साक्षी इकडे ते या माझ्या बॅग आहेत. आम्ही आता चाललो दिव्याला चालते कारण उद्या सकाळची जी आहे ट्रेन दिवा मेमो चिपळूण ती पकडायची आहे मला. तर सकाळी इथून वेस्टर्नवरून डायरेक्ट सेंट्रलला जाणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मी चालले दिव्याला दादांकडे. तिथून मग सकाळी ट्रेन पकडणार आहोत. तर काय सांगू यार, किती आनंद होतोय यार गावाला जायचं म्हटल्यावर. सगळ्यांनाच होत असेल, सगळे गेलेत ऑलरेडी गावाला आणि ते सगळ्यांना बघून नुसतं जीव वरखाली होतोय. हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. सकाळी डायरेक्ट उद्या चिपळूणला उतरल्यावर हा ब्लॉग आहे. काय ते फायनली आम्ही आता घाटकोपर स्टेशनला पोहोचलोय. माझ्यासोबत साक्षी आहे. मगाशी ती तिथे समोर बसली होती म्हणून दिसत नव्हती. आता दिसली आहे. आमच्या दोघींचा काय तो स्ट्रगल आहे. काय आणि हे काय हातात आहे वे टू कोकण. पण आज नाही उद्या. आता मी दिव्याला चाललोय आणि ते ट्रेन अजून लागली नाही आहे. नेहमीचा प्रॉब्लेम या दिव्यावाल्या लोकांचा आणि घाटकोपरचा प्रॉब्लेम आहे की ट्रेन कधीच लागत नाही यांच्या लवकर. तेच एवढा फास्ट धावत आलो खाली ट्रेनसाठी. एवढ्या मी एकटी बोरगी एवढी बॅग उचलतो आम्ही तरी ती ट्रेन काय आली नाही. जाऊ दे. अशा प्रकारे मध्ये खूपच गर्दी आहे. त्याप्रमाणे काही कानातली तर दिवाळीतून ट्रेनला असं वाटते तुम्हाला? बोर झाले सध्या तरी. कधी दिवस वाट बघते स्टेशन पोचते स्टेशन बघते ती कधी स्टेशन येते असं बघते. कधी दिवाळी दोघीच आहोत आम्ही दोघी. बाकी सर्वांना मिस करतोय. आणि गर्दी बघा. आमचा ग्रुप सगळ्या अगोदरच गावी गेले. त्यांना आम्ही मिस करतो. उद्या पण आम्ही दोघीच असणार आहोत. जाऊ देत आम्ही दोघी असतो आणि आम्ही दोघी एन्जॉय करत जाऊ. काय गावाला आलो की गावाला चाललोय दिव्याला उतरलो. आई शपथ यार. आता हा एवढा डोंगर चढूचा. माझा चालाय. जवळच आहे. तर आम्ही पोचलो फायनली दिव्याला आलो आहोत आमच्या नवीन घरात. आमचंच घर आहे ना दादांकडे. हाय करा. आज मला एकाने रडवलेलं आहे. माझ्यासाठी जेवण बनवलेलं आहे. पनीरची भाजी, खिचडी,
धन्यवाद जेवण बनवल्याबद्दल धन्यवाद. रडवलं तुम्ही आज मला शेवटी. तिला भूक नाही लागणार. नाही बरोबर आहे. भाताला लागेल ती व्यवस्थित. काय असू दे कसं पण मला चपातीत नव्हतं टाकलं मी. मी खाईन बाबा प्रेमाने. एवढं प्रेमाने बनवलेलं आहे. नाही ते माहिती नाही कुठं राहतं ते पण माहिती. मला बोलतात येऊन जेवण बनवायचंय आणि ते जेवण तयार होतं. तर आता जेवून मस्तपैकी बसलेलो आहोत. विचार करतोय आम्ही की उद्या कसं जायचं. कारण 2 ऑप्शन आहेत. दिव्याला तर पोचलोच आहोत. तर कसं जायचं म्हणजे एक ट्रेन आहे की दिवा सावंतवाडी आणि दुसरी ट्रेन आहे दिवा चिपळूण मेमो. तर दिवा चिपळूण मेमोने जायचा विचार चालू आहे कारण ती चिपळूणपर्यंतच जाणार आहे आणि आम्हाला पण चिपळूणलाच जायचं आहे. तर बघू आता उद्यावरतीच आहे ते कसं कुठे जायचं ते अजून काय ठरलं नाही आहे. आणि बारी बोलावी तर आमची परवा आहे म्हणून डिसिजन घेतोय आता काय तो कसं जायचं कुठल्या गाडीने जायचं. गर्दी नको असू देत. मला तरी मेमोने जायचं आहे. तुला कशाने जायचं आहे. तू नेशील त्याच्या ती माझ्यावर आहे. ती बोलते की तू नेशील त्याच्याने जायचं आहे. आता इथपर्यंत आलो आहोत तर जाऊ आम्ही आता 2 जणीच आहोत. गुड मॉर्निंग. तर सकाळचे 5:10 झालेत आणि आता आम्ही रात्रभर काय झोप लागली नाही. तसं पण उद्या गावी जायचं एक्साइटमेंट जी असते त्यामध्ये तरीसुद्धा थोडासा आराम केला आणि आता उठलो आहे लवकर. फ्रेश वगैरे झालो. आंघोळ वगैरे झाली आहे. आता थेट दिवा स्टेशन गाठायचं आहे आणि जी येणारी 7:15ची मेमो ट्रेन ठरली आता फायनली रात्री डिस्कशन करून की 7:15ची ट्रेन पकडायची आहे. तर 7:15ची ट्रेन आम्ही पकडणार आहोत. तर मी आणि साक्षी दोघीच आहोत. दादा आम्हाला सोडायला येतात आहेत. आमच्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात. एक तर त्यांची लिफ्ट बंद आहे. पहिलं ते 6 माळी माझी ही मोठी परीला उचलून त्यांनी वरती आणलं. आता तेच त्या परीला उचलून त्यांना खाली न्यायचं आहे. मी असते तर नाही केलं असतं. तर ते आता माझ्यासाठी सकाळी 5:30 वाजता उठलेत. ते आता मला सोडायला येणार आहेत आणि मग आज त्यांची सुट्टी आहे. त्यांचं एक दुःख वाईटच आहे. त्यांचं दुःख वेगळंच आहे. वाईट वेगळं आहे की त्यांना गणपतीला गावी जाता आलं नाही आहे यावर्षी. तर थोडंसं वाईट वाटतं आहे. रात्री मी त्यांना झोपताना सांगू होती की चला तुम्ही पण एक काम करा 2 दिवसात या. सोमवारी आजारी पडा. त्यांना मी असे खूप नुसके सांगितले जे की ऑफिसमध्ये टांग मारू शकतात. पण मंडळी कसं असतं ना कामाला जाणाऱ्या माणसाची व्यथा एक कामाला जाणारा माणूसच समजू शकतो. तर माहिती आहे की सुट्टी न मिळाल्यावरती कसं होतं आणि त्यांना सुट्टी नाही मिळाली आणि ते गावाला नाही जाऊ शकले. पण त्यांचं बाप्पाची ओढ त्यांच्या मनामध्ये आहे. सारखे 10 वेळा त्यांच्या गावावर त्यांना व्हिडिओ कॉल फोटो बघून ते असं हे होतं. असो आम्ही चाललो आहे. आम्हाला सोडण्याचा आनंद ते घेणार आहेत. गावी जाण्याचा नाही पण दिवा स्टेशनला गाडीपर्यंत सोडण्याचा आनंद त्यांना मी नक्की देणार. बिचाऱ्यांना आनंद नाही मी त्रास देणार आहे. एक तर ते संडेच्या दिवशी आज संडे आहे वरून आज संडेच्या दिवशी ते उठलेच सकाळी मला सोडण्यासाठी 5 वाजता. चला आम्हाला ना मेमो ट्रेन पकडायची आहे. पण तरी पण दिवा सावंतवाडीला का जाते कारण मला त्याची गर्दी बघायची आहे आणि गर्दी बघून सॅटिस्फॅक्शन व्हायचं आहे की हा बाबा ह्याला गर्दी होती बरं झालं मी नाही गेली असं. म्हणून मग दिवा पॅसेंजरच्या टायमालाच मी निघाली आहे. जे बोलली होती ना की समाधान पाहिजे मला बघायचं होतं फक्त की गर्दी आहे की नाही. खूप गर्दी आहे दिवा सावंतवाडीला. पर्याय आता एकच दिवा चिपळूण. खूप गर्दी आहे आज. मला वाटलं होतं गर्दी नसेल. दिवा सावंतवाडीची गर्दी बघून आम्ही दिवा चिपळूण ट्रेनने जाण्याचा डिसिजन घेतला होता. तो एकदम बरोबर आहे कारण गर्दी खूप आहे
आणि आता इथे पण थोड्याच वेळात गर्दी होणार आहे. आता हा प्लॅटफॉर्म खाली वाटतोय, पण नंतर इथे खूप गर्दी होणार आहे. आत्ताच गेली आहे दिवा सावंतवाडी ट्रेन आणि आता सगळे आता दिवा सावंतवाडीला गेल्यावर जागा नाही भेटली ना, ते इथे तर मी आता विचार करते नंतर बघा. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 10:15 कतार न जाण्याची ही मी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1. खुशी 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 ह्यासाठी केला होता अट्टाहास. विंडो सीट कोकण गणपती आणि विंडो सीट मिळाली आहे. आणि साक्षी गावाला न जाता गावच्या गाडीत बसणार आहे. गावाला न जाता गावच्या गाडीत बसणार आहे. तर मग आनंद ही आहे की ट्रेनला गर्दी नाही आहे आणि ट्रेनला गर्दी नाही आहे, पण आम्हाला विंडो सीट मिळालेली आहे. सोबत माझ्या आजी आहेत, सोबत आजी आहे. हो, आजीने चाय घेतलाय आताच. सकाळी सकाळी नाश्ता पहिलाच चालू झालेला आहे आमचं खाणं. इडली घेतली आहे मी ट्रेनमध्ये खायला. या खायला या. दादा बोलतात लगेच चालू झाला. आता वाजले आहेत 1 वाजले आहेत आणि माणगाव नंतर डायरेक्ट सोबत आहे वैशू माझ्यासोबत, जी माणगावच्या नंतर गोरेगावला बसली. आम्ही तिला मिस करत होतो खूप आणि शेवटी दोघीच होतो, आता तिघी झालो. आता तिघीच राहणार आहोत लास्टपर्यंत. उद्यापर्यंत आम्ही तिघीच आहोत. म्हणजे आता आम्ही ह्याला चिपळूणवरून अजून विचार नाही केला आहे. तर आमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर मळण किंवा शीर असं. पण ह्या आमच्या बोजा बघता आम्ही जो विचार करतोय कुठे जायचं करून. कारण एवढ्या बॅगा आहोत आणि आम्ही तिघीच आहोत, साक्षी, वैशू आणि म्या. फायनली चिपळूण स्टेशनला उतरलो आणि मार्चमध्ये आली होती चिपळूणला. शो होता नरवनला, गुहागर नरवनला, तेव्हा आली होती. त्यानंतर डायरेक्ट आत्ता आली आहे. त्यामध्ये खूप बरंचसं इथे काम चालू आहे, नवीन बनवत आहे. जसं सगळे स्टेशनचं काम चालू आहे तसंच स्टेशनचं काम चालू आहे इथे. वैशू आत्ताच आम्ही बॅग तोडून झालेलो आहोत आणि आपला लाल डब्बा. जायचं मन नाही करत यांनी, पण चाललो आहे. आता आम्ही फायनली चिपळूणला पोहोचलो आणि प्रवास लहानपणीचा करतोय. तो पण आता एकदा नाही 2दा होणार आहे. कारण इथून आम्हाला चिपळूणवरून चिपळूण रेल्वे बस स्टँडला जायचं आहे. बस स्टँडवरून गुहागर मळण नाही अगोदर शृंगारतळी तिथून मग मळणला जायचं आहे. मग अजून आम्हाला 2 एक्स्ट्रा बदलायचं आहे आणि शृंगारतळीवरून आम्हाला गाडी येईल. त्यामध्ये काय येईल म्हणजे येईलच. आणि ठरवलं आम्ही फायनली शिरला न जाता मळणला जायचं. पण वाईट वाटतंय थोडंसं, पण आम्ही काय करू शकत नाही त्यामध्ये, कारण आम्हाला आधीच आमची गाडी खूप उशीर आहे आणि त्यात एवढा बोजा आहे आमच्याकडे. हा बोजा उचलणं आम्हा तिघींना पॉसिबल नाही आहे आणि उद्या पण सेम तीच हालत होणार आहे. म्हणून आहे त्या जागेवर तिथे डायरेक्ट पोचलेलं बरं. काय समजली इथे आमची साक्षी रडते. तिचं कारण ती सांगत नाही रडण्याचं, ते मला टेन्शन आलं आहे आता. साक्षी का रडते? सांग का रडते? सांग का रडते? काय नाही सांगते. इथे उन्हाने तापलो, एसीची वाट बघते. आम्ही
ना जाम वैतागलोय. आता फिल्म मिठा होत आहे बोलतोय पण आमचा फळ तिखं आहे आणि आम्ही आता चायनीज खातोय. हा सुकाने चायनीज खाणार आहोत आता. मंडळी तळीत आलो आणि आता जेवलो वगैरे. हा जेवलो, फायनली जेवलो, पोट भरला, खाल्लं. खूप म्हणजे कधीपासूनची भूक लागली होती, कधीपासूनची. पण मामाला सर घ्यायला आले, आता ही गाडी आहे पाठी, सर घ्यायला आले आणि मग जेवलो वगैरे हॉटेलमध्ये. आता चाललो आहे मळणला, डायरेक्ट मळणला जाणार, फ्रेश होणार, फायनली थोडा आराम करू. आता नेटवर्क जाणार बोलतात, तिथे नेटवर्क नाही आहे. हा सगळा प्रवास होता जो रात्रीपासून काल आतापर्यंत स्ट्रगल केला. काही तर स्ट्रगल दाखवतच नाही आला. पहिली गोष्ट ते एस टीमध्ये एवढी भांडणं झाली होती, मारामारी झाली होती अक्षरशः. ते एस टीमध्ये चढताना वगैरे एक लहान मुलगी तर डायरेक्ट भांडत होती, काय बोलत होती त्या बाईला. बापरे, कोकणची माणसं साधी भोळी, अजिबात साधी भोळी नाही आहेत. लहान मुलं पण साधी भोळी नाही आहेत कोकणची, असे आहेत आमच्या कोकणात. जाऊ दे, आमचं कोकण आहे चांगलं. आणि वैशाली तर आडाच केलाय का माझ्यासोबत. आमचा पहिला दिवस आज इकडे आलो आणि भांडणं चालू आमची. आणि असा एस टी कडे आता स्ट्रगल वगैरे दाखवू नाही शकली, कारण काय कसं दाखवू, एवढी गर्दी होती बापरे. चिपळूणवरून गुहागरची एस टी पकडण्यासाठीची, ते एस टीमध्ये पण एवढं सगळं सामान घेऊन चढणं, तिथे बसणं रोजचं. म्हणजे हॅट्स ऑफ आहे ज्या लोकांना, जी लोक रोज असं स्ट्रगल करतात आणि हे करतात, त्यांचं ट्रॅव्हल करतात. एक मिनिट.